नमस्कार. साखरेचे भाव वाढले बरं का. वाढले म्हणजे 40-42 वरून डायरेक्ट 65-70च्या पुढं. म्हणजे शेवटी एवढ्या दिवस आपण वाट पाहिल्यानंतर अच्छे दिन आ गए. मुळात काय असतं की कोणत्याही वस्तूचे भाव दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारकडे फॉरेन पॉलिसी असायला हवी. नरेंद्र मोदी सरकारची फॉरेन पॉलिसी आहे, परंतु फॉरेन पॉलिसीमध्ये काहीतरी गडबड झालेली आपल्याला दिसते आहे. कारण सरकार असं म्हणतं की जो इंटरनल पुरवठा होता, म्हणजे आपल्या देशामध्ये असलेल्या साखर कारखान्यांमधून जी साखर उत्पादित केली जात होती, यावर्षी ऊस कमी पडला. ते आत्ता जाणवलं. गळीत हंगाम संपल्यानंतर सरकारच्या लक्षात आलं की आपल्या देशामधील जो ऊसाचा पुरवठा होता तो कमी असल्यामुळे ह्या वर्षी साखर उत्पादन कमी झालं. आत्ता लक्षात आलं. ह्याच्या अगोदर सरकारने चौकशी केली नाही आणि मग सरकारने हे भाव स्थिर राखण्यासाठी, आता भावच मुळात 30 रुपयाने वाढले, पण ते भाव त्याच्यापेक्षा जास्त वाढू नये म्हणून सरकारने 10 लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त, म्हणजे कोणत्याही प्रकारचा टॅक्सेस, इम्पोर्ट टॅक्सेस आपल्याला द्यायचे नाही, अशा प्रकारची साखर आयात करण्याचं ठरवलंय. आता ती कधी येईल, मग त्याचं प्युरिफिकेशन कधी होईल, मग कधी ती मार्केटमध्ये येईल आणि कधी ती मार्केटमध्ये आल्यानंतर आपल्या घरापर्यंत पोहोचल, हा भाग वेगळा. पण सरकारनं त्याच्यावर उपाययोजना केलेल्या आहेत.